नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आता एक नवीन कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहे, की महासारथी कार्ड म्हणजेच महा-आय-डी. तर हे आय-डी कार्ड कशासाठी काढायचं? हे कुणाकुणाला कामी येणार आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आणि ते कार्ड आपल्या घरी कशा पद्धतीने येणार? घरी म्हणजेच आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो? याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महासारथी, महा-आय-डी कार्ड हे महा-डी-बी-टी अंतर्गत विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे. तर कोणासाठी उपयुक्त असणार आहे? विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घेणे, शिक्षणासंबंधित विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-आय-डी उपयुक्त असणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कसं उपयुक्त असणार आहे? तर महा-डी-बी-टी अंतर्गत शेतीसाठी लागणारी यंत्र, सामग्री व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर महिलांना कशा पद्धतीने उपयोगी येणार आहे? तर विविध शासकीय योजनांमध्ये अर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी महा-आय-डी जसं की लाडकी बहीण योजना वगैरे यामध्ये आपण पाहू शकतो. तर महा-आय-डीचे फायदे काय आहेत? तर मित्रांनो, महा-आय-डीचे फायद्याचा जर विचार केला तर एकच आय-डी अनेक योजना व सेवा देणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना सुलभ व सोपी प्रक्रिया आहे. त्यानंतर सुरक्षित व विश्वसनीय ओळख माणसाची ही निर्माण करून देणारं कार्ड आहे. वेळ आणि पैशांची सुद्धा बचत होणार आहे. पारदर्शक, सोपी व प्रभावी सेवा असणार आहे. महा-डी-बी-टी अंतर्गत उपलब्ध काही योजना पण असतात. तर त्यामध्ये महा-डी-बी-टी मार्फत ज्या काही योजना दिल्या असतात, त्या पण या कार्डद्वारे तुम्हाला पाहायला मिळतील. जसं की शिष्यवृत्ती योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, महिला व बाल विकास योजना, शिक्षण शुल्क परतावा योजना, गृहनिर्माण योजना आणि अनेक इतर योजना इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर यासाठी लॉगिन म्हणजे यासाठी ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करतात आणि त्यानंतर कार्ड हे कधी येतं आणि कशा पद्धतीने येतं, हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर इथे सिंपली आपल्या लॉगिनवरती क्लिक करून मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही तिथे डायरेक्ट क्लिक करून सुद्धा या वेबसाईटवरती येऊ शकता. इथे नागरिक लॉगिन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नागरिक लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्वप्रथम आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ते सिम्पली लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या लॉगिन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं पाहायला मिळेल, की तुमचा आधार क्रमांक आमच्या सिस्टममध्ये उपलब्ध नाही. कृपया या लिंकवर क्लिक करून ई-के-वाय-सी पूर्ण करा. तर इथे क्लिक करा या ऑप्शनवरती आपल्याला. इथे क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा पॉपअप आपल्याला पाहायला मिळेल. आपण तिथे जो आधार नंबर टाकला तो आधार नंबर इथे सिम्पली येऊन जाईल. इथे अधिक वाचा या ऑप्शनवरती क्लिक करा. थोडंसं स्क्रोल डाउन करा आणि पॉपअप टिक करून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, त्या नंबरवरती एक ओ-टी-पी जाणार आहे. तर इथे ओ-टी-पी तो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती म्हणजेच आधार लिंकिंग मोबाईल नंबरवरती जाणार आहे. तो ओ-टी-पी मी इथे टाइप करून घेतो आणि सत्यापित करा या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल, की डेटा प्रवेश सहमती वगैरे. तर हे थोडंसं वाचून घ्या. वाचलं तरी हरकत नाही मित्रांनो आणि नाही वाचलं तरी हरकत नाही. पण माहितीसाठी वाचून घ्या आणि त्या छोट्याशा पॉपअपवरती क्लिक करून स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपल्या आधार बेसिस म्हणजेच आपल्या आधार कार्डवर जेवढी काही माहिती आहे, ती सिम्पली येथे पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, ईमेल आयडी आणि पत्ता वगैरे सगळं इथे तालुका, जिल्हा सगळं इथे आपल्याला सगळं येणार आहे. तर इथे सिम्पली आपल्याला आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे, तो नंबर इथे टाइप करून घ्यायचा आहे आणि सिम्पली खाली कॅप्चा कोडवर क्लिक करून इथे जतन करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. परत त्याच रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपल्याला एक ओ-टी-पी पाठवण्यात येईल. तो ओ-टी-पी इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे 177895 आणि सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल मित्रांनो. तो वेळ घेईल. थोडंसं झाल्यानंतर लगेच काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकतो, की नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. प्राप्त नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच महा-आय-डी तयार करण्यासाठी इथे 24 तासाचा कालावधी आपल्याला लागेल. महा-आय-डी तयार झाल्यानंतर आपल्याला एस-एम-एसद्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो, महा-आय-डी तयार झाल्यानंतर आपल्याला आपला आय-डी हा मोबाईलवरती पाहायला मिळेल किंवा आपण सिस्टममध्ये सुद्धा पाहू शकतो. तर मित्रांनो, मी आता एका दिवसानंतर हा व्हिडिओ पुन्हा सुरू केलेला आहे. तर इथे मी तुम्हाला आता तो कार्ड डाउनलोड करून दाखवणार. तर डाउनलोड करण्यासाठी परत आपल्याला त्याच लॉगिनवरती यायचं आहे आणि इथे सिम्पली आधार या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आधार क्रमांक प्रविष्ट करा. म्हणजे जो काही आधार नंबर आहे तो टाकून घेतो.
मित्रांनो, आधारला लिंकच्या नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी सिम्पली आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे आणि प्रमाणित करा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रमाणित करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की आपले कार्ड हे तयार झालेले आपल्याला पाहायला. मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आपले आयडी कार्ड हे तयार झालेले आहेत. इथे तुम्ही फ्लिप कार्ड करा, त्याची मागची बाजू इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परंतु सध्या ते डाउनलोड होत नाही. तर तुम्ही इथे झूम करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा कार्ड बनवू शकता. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.